प्रॅक्टिस एक्झाम्पल्स आपण जे थेरम बघितले त्यावर ते क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन, एक ट्रँगल दिलं आहे, ट्रँगल ABC, अँगल B इज 90 डिग्री, अँगल C 60 डिग्री दिलेला आहे, अँगल A 30 डिग्री दिलेला आहे. AC हायपोटेनसची लेंथ दिली 14, तर आपल्याला फाइंड करायचं आहे AB आणि BC. सो थोडक्यात आपल्याला ट्रँगलच्या ज्या 2 रिमेनिंग साईड्स आहेत त्याची लेंथ फाइंड करायची. मग हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करणार? अँगल 90 डिग्री दिलेला आहे, हायपोटेनस दिलेला आहे, बाकी साईडचे रिलेशन माहिती नाही, त्यामुळे पायथागोरस थेरम इथे आपण अप्लाय नाही करू शकत. बट इथे जर तुम्ही बघितला ट्रँगल कोणता आहे, 30, 60, 90 डिग्री ट्रँगल आहे. ठीक आहे, ट्रँगलचा अँगल आहे 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. त्यामुळे इथे आपण 30, 60, 90 डिग्री ट्रँगलचा जो थेरम आहे किंवा जी प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी यूज करू शकतो. सो अकॉर्डिंग टू दॅट प्रॉपर्टी 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रँगल प्रॉपर्टी और थेरम आपण काय लिहू शकतो? त्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग 30 डिग्री जो अँगल आहे त्याच्या ऑपोजिटची साईड असते BC इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस आणि 60 डिग्री जी जो अँगल आहे त्याच्या ऑपोजिटची साईड आहे साईड AB दॅट इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. सो या दोन्ही साईडचा हायपोटेनस सोबत काय रिलेशन आहे ते रिलेशन ह्या प्रॉपर्टीमधून आपण लिहू शकतो. सो BC इक्वल टू हाफ AC, AB इक्वल टू √3/2 इंटू AC. ACची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे, AC इज 14, त्यामुळे BCची व्हॅल्यू येणार 7 युनिट आणि इथे √3/2 इंटू 14 दॅट इज इक्वल टू 7 √3 युनिट. तर ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे होत्या AB आणि BC. देअरफॉर AB 7 √3 युनिट आणि BC 7 युनिट. ठीक आहे, सिंपल प्रॉपर्टी यूज केली 30, 60, 90 डिग्री ट्रँगलची. सेकंडमध्ये जर बघितला एक ट्रँगल दिला आहे ट्रँगल ABC, त्यानंतर हा अँगल 45 दिलेला आहे, AD परपेंडिक्युलर टू BC आहे, हा अँगल 90 डिग्री आहे, BDची लेंथ 5 दिलेली आहे, ACची लेंथ 8√2 दिलेली आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे AD म्हणजे परपेंडिक्युलर हाईट किती असणार ते फाइंड करायचं आहे आणि BC म्हणजे एवढी टोटल लेंथ आपल्याला फाइंड करायची. तर BCसाठी BC काय असणार आहे? टोटल BC म्हणजे BD प्लस DC असणार आहे. BDची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे म्हणजे आपल्याला इथे DC फाइंड करायचं आणि AC फाइंड करायचं आहे. मग DC आणि AC आपण कसं फाइंड करणार? सगळ्यात आधी अँगल चेक करायचे, काय काय इन्फॉर्मेशन दिले, कोणते कोणते अँगल दिलेले आहे. हा अँगल 90 डिग्री आहे, हा अँगल 45 डिग्री आहे. त्यामुळे जर मी ट्रँगल ADC कन्सिडर केला, ठीक आहे, ट्रँगल ADC एक अँगल 90 आहे, एक अँगल 45 आहे, त्यामुळे हा अँगल आपण फाइंड करू शकतो. कारण आपल्याला माहिती ट्रँगलच्या अँगलचे सम किती असते 180 डिग्री. त्या लॉजिकनी एक अँगल 90, एक अँगल 45, तर हा अँगल किती असणार आहे 180 मायनस 90 प्लस 45. सो हा थर्ड अँगल, हा अँगलसुद्धा किती असणार आहे 45. एक अँगल 45 मिळाला, हा अँगल ऑलरेडी 45 आहे, हा अँगल आहे 90 डिग्री. त्यामुळे इथे आपण 45, 45, 90 डिग्री ट्रँगलचा जो थेरम आहे तो यूज करू शकतो. त्याचा यूज करून आपण AD आणि DCची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. समजते काय सांगते? सो सोल्युशन सेकंडसाठी in triangle ADC, angle D is equal to 90 degree, angle C is equal to 45 degree. This is given. Sum of angles of triangle is equal to 180 degree and therefore 90 plus 45 plus angle लिहू आपण CAD is equal to 180 degree. Therefore angle CAD is equal to 180 minus 90 plus 40. So 90 plus 45, 90 minus 45 that is equal to 45 degree. And therefore in triangle ADC angles are 45 degree, 45 degree and 90 degree. Okay, and therefore by 45, 45, 90 डिग्री ट्रँगल प्रॉपर्टी. ती प्रॉपर्टी काय सांगते? जो असा ट्रँगल की ज्याच्यामध्ये एक अँगल 90 डिग्री आहे, हा अँगल 45 आहे आणि हा अँगल 45 आहे, त्या केसमध्ये ह्या ज्या दोन साईड असतात या दोन साईडची लेंथ किती असते दॅट इज इक्वल टू 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. दोन्ही साईडची लेंथ सारखीच असणार कारण दोन अँगल इक्वल आहे, त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. कारण इक्वल अँगल आहे त्यामुळे त्यांच्या ऑपोजिट साईड सुद्धा इक्वल लेंथचे असणार आहे. याच्या ऑपोजिट साईड ही, याच्या ऑपोजिट साईड ही, या दोन लेंथ सारख्या असणार आहे अँड दॅट इज इक्वल टू 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. सो AD is equal to DC. AD is equal to DC is equal to 1/√2 times of AC. 1/√2 into 8√2 that is equal to 8. So AD ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 8. आता BC ची व्हॅल्यू फाइंड करायची. BC is equal to BD plus DC. BD is 5, DC आपण इथे फाइंड केलेला DC is 8.
सो 5 + 8 दॅट इज इक्वल टू 13. समजलं सोल्युशन? हे सोल्युशन तुम्ही लिहू शकता. सो इथे तुम्ही लिहिणार therefore AD is equal to 8. Now for BC is equal to BD plus DC. BD given is 5. DC is again 8. So 5 + 8 that is equal to 13. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. ट्रायंगल PQR, एक ट्रायंगल दिलेलं आहे, अँगल Q 90 डिग्री आहे म्हणजे ट्रायंगल PQR राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यानंतर PN आणि NR ही लेंथ दिलेली आहे. वी हॅव टू फाइंड QN ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार यासाठी आपण आता जे थेरम बघितलेले आहे त्यामधला एक थेरम यूज करणार आहोत. कोणता असणार तो थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतो? थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. सो या थेरमच्या अकॉर्डिंग आपण इथे काय कन्क्लूड करू शकतो? सपोज थेरम काय सांगतो? एक ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. हा अँगल 90 डिग्री आहे. सपोज ह्या हायपोटेनसवरती त्याच्या ऑपोजिट वर्टेक्सपासून जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केलं किंवा ही अल्टिट्यूड ड्रॉ केली तर या केसमध्ये या अल्टिट्यूडमुळे काय होतं की ही जी हायपोटेनस ही 2 पार्टमध्ये डिवाइड होते. सपोज या पार्टची लेंथ आहे B, याची लेंथ आहे C आणि ही अल्टिट्यूडची लेंथ आहे A. या केसमध्ये आपण रिलेशन लिहितो A² इज इक्वल टू B × C. म्हणजे अल्टिट्यूडच्या लेंथचा स्क्वेअर ज्या 2 पार्टमध्ये हायपोटेनस डिवाइड होतं त्या पार्टच्या लेंथचा प्रॉडक्ट A² इज इक्वल टू B × C. हा आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. याचा यूज आपण इथे करणार आहोत कारण हे जर 2 ट्रायंगल तुम्ही कन्सिडर केले, A म्हणजे काय लेंथ QN, त्यानंतर PN म्हणजे काय B अँड C म्हणजे काय लेंथ NR. त्यामुळे हे रिलेशन यूज करून आपण इथे QN ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. सो बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वी कॅन राईट QN² अल्टिट्यूडचा स्क्वेअर या 2 पार्टचं प्रॉडक्ट PN × NR अँड देअरफॉर QN² is equal to 9 × 16. 9 × 16 144. So QN² is equal to 144. आपल्याला QN पाहिजे म्हणून आपण दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेणार. लेंथ आहे त्यामुळे आपण पॉझिटिव्ह साईन कन्सिडर करणार. √144 म्हणजे 12. या ठिकाणी तुम्ही प्रॉडक्ट नाही घेतला तरी चालणार आहे कारण QN² is equal to 9 × 16. दिस इम्प्लाइज QN is equal to √9 × 16 दॅट इज इक्वल टू √9 मल्टिप्लाइड बाय √16. √9 म्हणजे 3, √16 म्हणजे काय 4. सो दॅट इज इक्वल टू 12 अँड देअरफॉर QN इज इक्वल टू 12. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया 4th. अगेन एक राईट अँगल ट्रायंगल दिसतो इथे, ट्रायंगल PQR. अँगल Q 90 डिग्री आहे. त्यानंतर साईडची लेंथ दिलेली आहे. QS इज X, PQ इज Z, QR इज Y आणि त्यानंतर PS आणि SRची व्हॅल्यू दिलेली आहेत. आपल्याला X, Y अँड Z या तिन्ही लेंथ फाइंड करायची. म्हणजे अल्टिट्यूडची लेंथ किती आहे, त्यानंतर ट्रायंगलच्या ज्या 2 साईड आहेत त्याची लेंथ आपल्याला फाइंड करायची. यामध्ये आपल्याला PS 10 दिलेलं आहे, SR 8 दिलेलं आहे. म्हणजे टोटल हायपोटेनसची लेंथ किती असणार आहे? PS + SR दॅट इज इक्वल टू 18. हे एक गोष्ट तर समजली. हायपोटेनसची लेंथ माहिती आहे, ट्रायंगलच्या 2 साईडची लेंथ फाइंड करायची ॲज वेल एज इथून जो आपण अल्टिट्यूड किंवा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे त्याची लेंथ आपल्याला फाइंड करायची. सगळ्यात आधी परपेंडिक्युलर जो आपण ड्रॉ केलेला आहे त्याची लेंथ आपण फाइंड करू शकतो अगेन यूजिंग थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन जो आत्ता आपण बघितला. सो सोल्युशन फॉर 4 बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. या थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो? QS² अल्टिट्यूडचा स्क्वेअर इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ दिस 2 लेंथ्स इज इक्वल टू PS × SR राईट. अँड देअरफॉर QS काय दिलेलं आहे? X² इज इक्वल टू PS इज 10, SR इज 8 दॅट इज इक्वल टू 80. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून आपण काय करणार? दोन्ही साईडचं रूट घेणार. X इज इक्वल टू √80. इथे रिझन देणार टेकिंग स्क्वेअर रूट. ओके. त्यानंतर √80 आपण कसं लिहू शकतो? 80ला आपण स्प्लिट करू शकतो ॲज 16 × 5 राईट. 16 × 5 काय केलं? कारण आपल्याला रूटच्या बाहेर नंबर काढायचा. मग 80ला आपण कसं डिवाइड करू शकतो? 16 × 5. 5 प्राईम नंबर आहे, त्याचं फर्दर सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाही आहे. सो 16 × 5 √16 म्हणजे 4 आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इथून एक नंबर आपण बाहेर घेऊ शकतो दॅट इज इक्वल टू 4√5. सो एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 4√5. एक्सची व्हॅल्यू मिळेल 4√5. आता आपल्याला फाइंड करायचं Y आणि Z आपण कसं फाइंड करणार? ही व्हॅल्यू आहे हिअर हायपोटेनियस PR इज इक्वल टू 10 + 8 दॅट इज इक्वल टू 18. त्यानंतर Y आणि Zची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. Y² + Z² इज इक्वल टू 18². बट Y पण माहीत नाही, Z पण नाही माहिती, मग त्याचा यूज कसा होणार? मग आता बघायचं की आपल्याला अजून काय इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. इथे जो तुम्ही बघितलं एक्सची व्हॅल्यू आपल्याला समजली. एक्स काय? 4√5. हा एक परपेंडिक्युलर इथे आपण ड्रॉ केलेला आहे. त्यामुळे काय होतं?
हा जो ट्रँगल आहे हा जर आपण ट्रँगल कन्सिडर केला, इथे अँगल 90 डिग्री आहे, हा सुद्धा एक राईट अँगल ट्रँगल असणार आहे, छोटा QSR. या राईट अँगल ट्रँगलमध्ये मी पायथागोरस थेरम अप्लाय करू शकते, कारण हे हायपोटेनस आहे, ही एक साईड आहे, ही एक साईड आहे, दोन साईडची लेंथ माहिती आहे, त्यामुळे मला हायपोटेनसची व्हॅल्यू मिळेल. हायपोटेनस म्हणजे काय, QR ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो त्याचा यूज करून मला वायची व्हॅल्यू मिळेल. किंवा आपण असंही करू शकतो, हा जरी आपण ट्रँगल कन्सिडर केला, हा सुद्धा इथे सुद्धा अँगल 90 डिग्री आहे, हा सुद्धा एक राईट अँगल ट्रँगल आहे, ही साईड माहिती, ही साईड माहिती, त्याचा यूज करून मी झेडची व्हॅल्यू फाइंड करू शकते. ठीक आहे, हे एक वायची व्हॅल्यू फाइंड करा किंवा झेडची व्हॅल्यू फाइंड करा. दोन्ही वेनी जरी केलं तर आपल्याला वाय पण पाहिजे, झेड पण पाहिजे, असं आपण फाइंड करू शकतो. किंवा आपण असंही करू शकतो की वायची व्हॅल्यू फाइंड करा, त्यानंतर ही साईड माहिती मला ट्रँगलची ही साईड माहिती, मग ह्या मोठ्या ट्रँगलला मी पायथागोरस थेरमचा अप्लाय केला, त्यावर मला झेडची व्हॅल्यू मिळणार आहे. दोघांमधला कोणता एक वे तुम्ही यूज करू शकता. सो इन ट्रँगल QSR angle S is equal to 90 degree. हा angle 90 degree आहे, and therefore by Pythagoras theorem, Pythagoras theorem च्या अकॉर्डिंग हा angle 90 आहे, 90 च्या समोरची हायपोटेनस असणार आहे QR स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स, म्हणजे QS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर, and therefore QR म्हणजे काय, y स्क्वेअर इज इक्वल टू QS म्हणजे 4√5 स्क्वेअर, जो आपण आत्ता फाइंड केली जी व्हॅल्यू, प्लस SR इज 8 स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू 16 इंटू 5 प्लस 64. 4 स्क्वेअर 16, √5चा स्क्वेअर 5, 16 इंटू 5 प्लस 64. सो 80 प्लस 64 144. y स्क्वेअर इज 144. वायची व्हॅल्यू फाइंड करायची. सो y म्हणजे काय, दोन्ही साईडचा पण रूट घेणार, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट. 144 हा कसला स्क्वेअर आहे, 12चा. सो वायची व्हॅल्यू मिळाली 12. त्यामुळे ही व्हॅल्यू मिळाली 12, ही व्हॅल्यू आहे 4√2. झेडची व्हॅल्यू, अगेन झेडची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी मगाशी जसं आपण डिस्कस केलं त्या पद्धतीने वाय माहिती आहे, हे माहिती आहे, हायपोटेनस माहिती, एक साईड माहिती, मोठ्या ट्रँगलला पायथागोरस थेरम अप्लाय करा, झेडची व्हॅल्यू मिळेल. और तुम्ही असंही करू शकता, हा छोटा ट्रँगल कन्सिडर करा, त्या ट्रँगलमध्ये दिस इज हायपोटेनस, ही हायपोटेनस हा ट्रँगल बोलते मी. ठीक आहे, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू 4√5 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर, त्यावर सुद्धा तुम्हाला झेडची व्हॅल्यू मिळणार आहे. कोणत्या एका वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो आपण काय करू, मोठ्या ट्रँगलला पायथागोरस थेरम अप्लाय करू. इन ट्रँगल PQR angle Q is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem we can write PR square is equal to PQ square plus QR square. Okay, PR is equal to 10 plus 8, इथे आपण फाइंड केलेला PR 10 plus 8 म्हणजे 18 स्क्वेअर इज इक्वल टू PQ म्हणजे Z स्क्वेअर आणि QR म्हणजे Y स्क्वेअर. Y आपण व्हॅल्यू फाइंड केलेली 12, QR म्हणजे वायची व्हॅल्यू पण फाइंड केली 12, सो 12 स्क्वेअर. देअरफॉर 18 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इज इक्वल टू Z स्क्वेअर. इथे तुम्ही 18 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर करा, किंवा इथे A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर या फॉर्ममध्ये टर्म आहे. आपल्याला A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल टू A प्लस B इंटू A मायनस B, राईट. तर ह्या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग A इज 18, B इज 12. So 18 plus 12 multiplied by 18 minus 12 is equal to Z square. 18 plus 12 30 into 6 is equal to Z square. Z square is equal to 180. Z ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे Z किती असणार, √180. क्वेश्चन नंबर 5. इन ट्रँगल LMN length L is 5, M is 13, N is 12. State whether triangle LMN is a right angle triangle or not. एक ट्रँगल दिलेला आहे, ट्रँगलच्या साईडची लेंथ दिलेली आहे, याच्यावरून आपल्याला डिसाईड करायचं की दिलेला ट्रँगल राईट अँगल आहे की नाही. दिलेला ट्रँगल राईट अँगल आहे की नाही म्हणजे ऑब्व्हियसली आपण आता इथे पायथागोरस थेरमशी डील करणार आहोत. आपल्याला लेंथ दिलेला आहे, साईडची लेंथ दिलेली आहे, आपल्याला डिसाईड करायचं ट्रँगल राईट अँगल आहे की नाही. सो थोडक्यात आपल्याला डिसाईड करायचं की ह्या ट्रँगलचा एक अँगल 90 आहे की नाही. सो या केसमध्ये आपल्याला यूज करावं लागणार आहे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स आठवतो काय, पायथागोरस थेरम काय सांगतो की सपोज अँगल जर 90 डिग्री असेल तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ अदर टू साइड्स. ओके, आपल्याला तर काय प्रूव्ह करायचं आहे की ट्रँगल राईट अँगल आहे, म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एक अँगल 90 डिग्री असणार आहे. सो त्यासाठी आपल्याला काय चेक करावं लागणार आहे, इफमध्ये जी आपण कंडिशन लिहू, ही कंडिशन सॅटिस्फाय होते का ते आपल्याला चेक करावं लागेल. सो थोडक्यात काय, दिलेल्या ज्या साईड्स आहेत त्यामध्ये हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ अदर टू साइड्स, सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स आहे की नाही हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. जर तसं होत असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम वी कॅन से गिवन ट्रँगल इज राईट अँगल ट्रँगल. ओके, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. सो आता बघूया ट्रँगलच्या साईड्स काय काय दिलेलं आपल्याला, 5, 13 अँड 12.
आपल्याला माहिती आहे की ट्रँगल राईट अँगल ट्रँगलमध्ये लॉंगेस्ट साईड किंवा लॉंगेस्ट साईड कोणती असेल, लॉंगेस्ट साईड असते नेहमी हायपोटेनस. त्यामुळे ह्या केसमध्ये हायपोटेनस काय असणार आहे, साईड एम किंवा हायपोटेनसची लेंथ काय असणार आहे, एम. सो एम इज इक्वल टू 13, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू 13 स्क्वेअर इज इक्वल टू 169. बाकीच्या दोन साईड्स आहे एल इज इक्वल टू 5 आणि एन इज इक्वल टू 12. या दोन साईड्स आहे. सो याला जर मी साईड ए कन्सिडर केली, ए स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 25 अँड बी स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144. ठीक आहे. नाव आपल्याला चेक करायचं हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू साईड्स आहे की नाही. नाव ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर मी फाईंड केला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 25 प्लस 144 दॅट इज इक्वल टू 169. ओके. आता इथे जर तुम्ही बघितलं दिस इज 1, दिस इज 2, फ्रॉम 1 and 2 hypotenuse square is equal to a square plus b square, that is m square is equal to l square plus n square. हायपोटेनसचा स्क्वेअर दोन साईडच्या स्क्वेअरच्या समशी इक्वल आहे. दिस इम्प्लाइज बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम वी कॅन से गिवन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. दिलेला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. सो राईट अँगल ट्रायंगल कसं असणार आहे, ही लेंथ असणार आहे एम इज इक्वल टू 13. सपोज याला जर मी एल बोलले, एल इज इक्वल टू 5 अँड एन इज इक्वल टू 12. तर अशा पद्धतीने हा ट्रायंगल असणार आहे, ट्रायंगल एल एम अँड एन. नेक्स्ट क्वेश्चन, एक लास्ट क्वेश्चन आहे, याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. सो क्वेश्चन इज, एक ट्रायंगल दिले ट्रायंगल ए बी सी, त्यानंतर ए डी परपेंडिक्युलर टू साईड बी सी किंवा हायपोटेनियस. वी हॅव टू प्रूव्ह ए बी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय काय आहे बघा, साईड्स बघा ए बी, त्यानंतर सी डी, बी डी आणि ए सी, या साईड्समध्ये असणारं एक रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, तर जेव्हा केव्हा तुम्हाला एखादा ट्रायंगल दिसतोय, त्याच्यामध्ये कुठेतरी अँगल 90 डिग्री दिसतोय, तर तिथे बिंदास सगळ्यात आधी पायथागोरस थेरम अप्लाय करा, कारण त्याचा यूज कुठेतरी होणार आहे. क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आपल्याला माहिती नाही आहे. काय करायचं, इथे अँगल 90 डिग्री दिसतोय ना, सगळ्यात आधी बघा राईट अँगल ट्रायंगल कोणते कोणते आहे. हा अँगल 90 डिग्री आहे, त्यामुळे हा एक राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. हा अँगल 90 म्हणजे हा सुद्धा 90च असतो, बरोबर. हा एक राईट अँगल ट्रायंगल असणार आहे, हा सुद्धा एक राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. दोन्ही ट्रायंगलसाठी पायथागोरस थेरममध्ये अप्लाय करून बघा आणि त्यानंतर आपण डिसाईड करू की आपल्या टर्म्स कशा ॲडजस्ट करायचं किंवा अजून काही रिलेशनची गरज पडणार आहे का. ओके. सो बाय पायथागोरस थेरम इन ट्रायंगल, आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू, ट्रायंगल ए डी सी. ए डी सीमध्ये अँगल डी 90 डिग्री आहे. सो ह्या ट्रायंगलसाठी ज्यावेळेस मी पायथागोरस थेरम अप्लाय करेल, अँगल 90 इथे आहे म्हणजे ही असणार आहे हायपोटेनियस लॉंगेस्ट साईड. सो हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साईड्स. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. ठीक आहे. त्याच पद्धतीने अजून एक ट्रायंगल दिसतोय, हा ट्रायंगल ए डी बी. या ट्रायंगलमध्ये अँगल डी 90 डिग्री आहे. या ट्रायंगलमध्ये अँगल डी 90 डिग्री आहे, म्हणून अगेन पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय बोलू शकतो, हा अँगल 90 आहे म्हणजे हा असणार हायपोटेनियस. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. ठीक आहे. हे दोन रिलेशन आपल्याला पायथागोरसचा यूज करून मिळालेले आहे. आता आपण पुढे काय करणार, आपल्याला बघा काय काय हवं. हे जे दोन रिलेशन आहे, हे दोन रिलेशन जर तुम्ही कम्पेअर केले, याच्यामध्ये काही कॉमन तुम्हाला दिसतंय का, ए डी स्क्वेअर इथे सुद्धा आहे, ए डी स्क्वेअर इथे सुद्धा आहे, बरोबर. म्हणजे काय, आपण ए डी स्क्वेअर एका साईडला आणून बाकीच्या दोन टर्म रिलेट करू शकतो. ठीक आहे. समजतं काय सांगते. सो दिस इम्प्लाइज ए डी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर. ए डी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर. आणि इथे आपण लिहू शकतो दिस इम्प्लाइज ए डी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर मायनस बी डी स्क्वेअर. ठीक आहे. याला आपण बोलू 1 अँड दिस इज 2. फ्रॉम 1 and 2 याहून आपण काय लिहू शकतो, ए डी स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण लेफ्ट हँड साईड सारखे राईट हँड साईड इक्वेट करू शकतो. सो ए सी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर मायनस बी डी स्क्वेअर. आता बघूया आपल्याला काय फाईंड करायचं आहे. ए सी स्क्वेअर यामध्ये कोणत्या कोणत्या टर्म्स, ए बी स्क्वेअर आपल्याला हवे आहे, सी डी स्क्वेअर म्हणजे डी सी स्क्वेअर, त्यानंतर बी डी स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर, चारही टर्म्स आलेला आहे. फक्त इथे जर तुम्ही बघितलं ए बी स्क्वेअर आणि सी डी स्क्वेअर आहे, ए बी स्क्वेअर
सी डी स्क्वेअर ही टर्म जर मी राईट हँड साईडला शिफ्ट केली इथे निगेटिव्ह ती पॉझिटिव्ह होणार. त्याच पद्धतीने मायनस बी डी स्क्वेअर या साईडला ना प्लस बी डी स्क्वेअर होणार आहे. सो ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर प्रूव्ह झालेला आहे. ठीक आहे, म्हणून सांगितलं ना आपल्याला माहीत नसतं की एक्झॅक्टली क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. बट जिथे कुठे अँगल 90 डिग्री दिसेल पायथागोरस थेरम अप्लाय करा. जे आपलं रिलेशन मिळणार त्याच्यामध्ये काय आपण रिलेशन लावू शकतो किंवा काय सिमिलॅरिटी चेक करा, इक्वेट करा. त्यावरून तुम्हाला फक्त दिलेल्या जे तुम्हाला स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अकॉर्डिंग हे तुम्हाला रिअरेंज करायचं आहे. अँड देअरफॉर ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर मायनस सी डी स्क्वेअर. इथे डी सी म्हणजेच काय सी डी, डी सी इज इक्वल टू सी डी. सी डी याला आपण सी डीसुद्धा बोलू शकतो किंवा डी सीसुद्धा बोलू शकतो. अँड देअरफॉर ए सी स्क्वेअर आपण जसे दिस इज प्लस आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए बी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. फक्त इथे काय केलं, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड इंटरचेंज केला अँड हेज प्रूव्ड.